आज आम्ही मध्य प्रदेश राज्यातील महेश्वर या गावात आहोत। हा महेश्वरचा किल्ला आहे। या किल्ल्याचं रहस्य काय याबाबतची संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आपल्या देशामध्ये 350 वर्षापूर्वी मराठा साम्राज्य होतं आणि मराठा साम्राज्याचं कुशल प्रशासक म्हणून काम करत असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचा हा किल्ला आहे। हा किल्ला इथे का आला? इंदोरवरून त्यांचं हे सगळं कामकाज चालत होतं त्या काळामध्ये, परंतु त्या काळातून त्यांचं कामकाज त्यांनी महेश्वर या ठिकाणी आणलं आणि महेश्वरला हा किल्ला स्थापन केला। या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात की हा या ठिकाणी मंदिर आहे। या मंदिरमध्ये स्वतः त्यांनी महादेवाची स्थापना केली होती आणि इथे स्वतः पूजा करायच्या। त्याचबरोबर त्या इतक्या कुशल प्रशासक होत्या की त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठेही गडबड होत असेल, काही कोणाला अत्याचार होत असेल तर त्याला ते धडा जागी शिकवायचे। त्यांच्यामध्ये त्यांचा स्वतःचा मुलाने देखील या ठिकाणी चुकीचे कृत्य केले होते आणि त्याला हत्तींच्या हवाली करून त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता आणि त्याची समाधी या ठिकाणी करण्यात आली। आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समाधी आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघू शकतात की या ठिकाणी खूप मोठा घाट आहे आणि त्या घाटवरती असंख्य पर्यटक येत असतात। आपण बघा या ठिकाणी अनेक राज्यातून पर्यटक आलेले आहेत। आपल्या देशाचं हे वैभव आहे, आपल्या देशाचा हा किल्ला आहे, आपल्या देशाची ही संपत्ती आहे। ही संपत्ती जपण्यासाठी मध्य प्रदेश सरकारच्या माध्यमातून देखील पाऊल उचललं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारच्या माध्यमातून या किल्ल्याचं रहस्य काय याची माहिती देण्यात आली आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। VR है सर, वर्चुअल रियलिटी। इसमें अपने हमारे जो मध्य प्रदेश के जो टूरिस्ट पैलेस है उसको इसमें देख सकते हैं और फील कर सकते हैं। जैसे अगर आपको इसमें देखने को मिलेगा ओरछा, मांडव, माधवगढ़, भेड़ाघाट और सांची और हमारे महेश्वर का। इसमें आपको जितने भी मतलब जैसे महेश्वर में है हमें हमारी माता अहिल्या देवी, उन्होंने ये 350 साल पुराना जो किला उन्होंने 6 महीने की रात में बनवाया था और वो अपने जो भोलेनाथ जी हैं उनके प्रिय भक्त थी वो। हाँ, यहाँ पे हम लोग आए, यहाँ पे बहुत सारे पर्यटक आए हुए हैं। बहुत सारे लोग देख रहे हैं, किसी को कुछ पता नहीं है, लोग इंटरनेट पे सर्च कर रहे हैं, मगर आपको यहाँ पे पूरी जानकारी है। किले में क्या क्या है? जैसे कि ये मंदिर है वैसे जैसे ये मंदिर है अहिलेश्वर महादेव। यहाँ पर अहिलेश्वर महादेव सिर्फ अहिल्या देवी जो उनकी भक्त थी वो यहाँ पर डेली पूजा करने आती थी। बट वैसे महेश्वर में बहुत सारे शिवलिंग है, उनके द्वारा शिवलिंग अधिकतर यहाँ पर शिव भगवान के ही आपको मंदिर मिलेंगे। जैसे राजराजेश्वर मंदिर है जिसमें 11 जोत कई वर्षों से जलती आई, उन्हीं के हाथों से जलाई हुई थी जो अभी तक ना बुझी और पेवर घी में जलाई जाती थी। और काशी विश्वनाथ है, काशी विश्वनाथ में जैसे नंदी आता भोलेनाथ जी के सामने जो खड़ा रहता है वो है। तो कुछ समय पहले जैसे वो उनके आइट साइड कटघरा लगा हुआ है, वो कटघरा अगर हट जाता था तो नंदी चले जाता था, कहीं चले जाता था। वो कटघरा इसलिए लगाया गया है कि वो नंदी कहीं जाए नहीं। या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारच्या माध्यमातून पर्यटनावर भर दिली पाहिजे म्हणून हा असा प्रयोग करण्यात आला आहे। आपण जर जळगाव, चाळीसगाव, नाशिक, मुंबई, पुणे यातील रहिवासी असाल आणि आपण जर उज्जैन महाकालला आला असाल, उज्जैन महाकालवरून ओंकारेश्वरला आला असाल तर ओंकारेश्वरवरून 65 किलोमीटर अंतरावरती हा स्पॉट आहे। या स्पॉटवरती आपल्या देशाचं वैभव आहे, आपल्या देशाचा इतिहास काय होता, आपल्या देशामध्ये इंग्रजांच्या काळापूर्वी राज्यापूर्वी काय होतं हे जिवंत उदाहरण या ठिकाणी बघायला मिळणार आहे। आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटणार आहे। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।